चला तर मग सुरुवात करूया. आपण नेहमीच करार करतो, त्यावर सह्या करतो, पण कधी विचार केलाय की सही केल्यानंतर नक्की काय होतं? आज आपण हेच समजून घेणार आहोत की कराराची अंमलबजावणी म्हणजे काय आणि ती प्रक्रिया नक्की कशी चालते. जरा विचार करा. एकदा का कागदपत्रांवर सही झाली की त्या कराराचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असतो? त्यातली ती किचकट कायदेशीर भाषा, त्या अटी आणि शर्ती, की आणखी काहीतरी? याचं उत्तर आहे अंमलबजावणी. म्हणजे जे वचन दिलंय ते पूर्ण करणं. खरं तर करार करण्याचा मूळ उद्देशच हा असतो नाही का? त्या शब्दांना कृतीत आणणं, हेच तर कराराचं खरं सार आहे. पण वचन पूर्ण करणं हे नेहमीच इतकं सोपं नसतं. कायद्याच्या दृष्टीनं हे दोन मुख्य मार्गांनी होऊ शकतं. चला पाहूया ते दोन मार्ग कोणते आहेत. तर बघा, पहिला मार्ग आहे वास्तविक अंमलबजावणी, म्हणजे जिथे काम व्यवस्थित पूर्ण होतं आणि करार संपतो. सोपं आहे. आणि दुसरा आहे प्रयत्नित अंमलबजावणी, ज्याला आपण टेंडर असंही म्हणू शकतो. इथे एक जण आपलं वचन पूर्ण करायला जातो, पण समोरचा पक्ष ते स्वीकारतच नाही. याच परिस्थितीला प्रयत्नित अंमलबजावणी असं म्हणतात. आणि अशावेळी वचन देणाऱ्याची चूक मानली जात नाही. पण हो, याचीच काही नियम आहेत, काही अटी आहेत. म्हणजे बघा, तुम्ही फक्त काम करायला आलोय असं म्हणून चालत नाही. तुमचा तो प्रस्ताव किंवा ते टेंडर हे वैध मानलं जाण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. तो प्रस्ताव बिनशर्त असावा, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिलेला असावा, आणि हो, तो संपूर्ण जबाबदारीसाठी असायला हवा. तरच कायदा त्याला ग्राह्य धरतो. आता जर वचन पूर्ण करायला नकार दिला तर काय होतं? हे उदाहरण बघा. एका गायिकेने आठवड्यातून 2 रात्री गाण्याचं वचन दिलंय, पण 6व्या रात्री ती मुद्दामहून येतच नाही. आता काय? अशा परिस्थितीत थिएटर मॅनेजरला तो करार संपवण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. का? कारण गायिकेने आपलं वचन मोडलंय. ठीक आहे. मग आता पुढचा साहजिक प्रश्न येतो की करार पूर्ण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? कायदा याबद्दल अगदी स्पष्ट आहे. वचन देणारा स्वतः तर ते पूर्ण करूच शकतो. विशेषतः जर चित्र काढण्यासारखं वैयक्तिक कौशल्य त्यात असेल तर त्यालाच ते करावं लागेल. पण समजा कर्ज फेडण्यासारखी गोष्ट असेल तर त्याचे कायदेशीर प्रतिनिधी सुद्धा ते काम करू शकतात, किंवा त्याने नेमलेली एखादी तिसरी व्यक्तीही हे काम करू शकते. पण त्यासाठी वचन घेणाऱ्याची संमती लागते. ही परिस्थिती थोडी अधिक रंजक आहे. जेव्हा एकट्या व्यक्तीऐवजी अनेक जण मिळून एखादं वचन देतात, तेव्हा जबाबदारीची विभागणी कशी होते? इथे संयुक्त जबाबदारी हा प्रकार समोर येतो. आणि याचा नियम अगदी सरळ आहे. वचन घेणारा त्या ग्रुपमधल्या कोणत्याही एका व्यक्तीला पकडून त्याला संपूर्ण वचन पूर्ण करायला भाग पाडू शकतो. हे समजायला थोडं सोपं करूया. एक उदाहरण घेऊया. समजा ए, बी आणि सी या तिघांनी मिळून डीला 3,000 रुपये देण्याचं वचन दिलंय. पण यात एक अडचण आहे. सीकडे आता 1 रुपयाही नाहीये. मग आता काय होणार? डी कायदेशीररित्या ए किंवा बी पैकी कोणालाही पूर्ण 3,000 रुपये द्यायला सांगू शकतो. समजा त्याने एला पैसे द्यायला भाग पाडलं, म्हणजे एला एकट्याला पूर्ण रक्कम भरावी लागली. पण गोष्ट इथे संपत नाही. हे खूप महत्वाचं आहे. एने जरी पूर्ण पैसे दिले असले तरी कायद्याने त्याला बी कडून 1,500 रुपये वसूल करण्याचा हक्क मिळतो. का? कारण सीच्या असमर्थतेमुळे जे नुकसान झालं ते ए आणि बी मध्ये समान वाटलं जाईल. चला, आता पुढे जाऊया. आपण पाहिलं की वचन कोण पूर्ण करतं. पण अशा करारांचं काय ज्यात दोन्ही बाजूनी वचनं दिली जातात? म्हणजे एक वचन एका बाजूने तर दुसरं वचन दुसऱ्या बाजूने. ह्यांना परस्पर वचने असं म्हणतात. आणि ही वचने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असतात. एक म्हणजे स्वतंत्र, जिथे दोघांना आपापलं काम करावंच लागतं. दुसरं म्हणजे अवलंबून, जिथे एकाचं काम झाल्याशिवाय दुसऱ्याला आपलं काम करताच येत नाही. आणि तिसरं समवर्ती, जिथे दोन्ही कामं एकाच वेळी व्हायला हवीत. आता या अवलंबून वचनाचं एक उत्तम उदाहरण पाहू. ए नावाचा व्यापारी बीचं जहाज भाड्याने घेतो. कशासाठी? तर कलकत्त्याहून मॉरिशसला माल घेऊन जाण्यासाठी. आणि अट अशी आहे की जहाजात भरायचा माल ए पुरवणार आहे. पण इथेच तर खरी मेख आहे. ए माल पुरवण्यात अयशस्वी ठरतो. तो आपलं पहिलं वचनच पूर्ण करत नाही. मग याचा परिणाम काय? बी काही रिकामं जहाज घेऊन जाणार नाही ना? बरोबर.
त्यामुळे बीला त्याचं वचन पूर्ण करण्यापासून कायदेशीर सूट मिळते. आणि इतकंच नाही तर एच्या चुकीमुळे बीचं जे नुकसान झालं त्याची भरपाई सुद्धा एलाच करावी लागेल. यावरून हेच दिसतं की अशा करारांमध्ये कामाचा क्रम किती महत्वाचा असतो. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण अशा काही परिस्थिती पाहूया जिथे एखाद्या व्यक्तीला कायदेशीररित्या आपलं वचन पूर्ण करण्यापासून सूट मिळते. तर करारातून बाहेर पडण्याचा काही कायदेशीर मार्ग असतो का? हो, नक्कीच असतो. काही विशिष्ट परिस्थितीत पक्षांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागत नाही. चला बघूया त्या कोणत्या परिस्थिती आहेत. कायद्याने असे काही बाहेर पडण्याचे मार्ग दिले आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही पक्ष मिळून जुना करार रद्द करून त्या जागी नवीन करार करू शकतात. याला नोवेशन म्हणतात. किंवा ते परस्पर संमतीने करार रद्द करू शकतात, त्यात बदल करू शकतात. इतकंच नाही तर वचन घेणारा कमी रक्कम स्वीकारूनही जबाबदारीतून मुक्त करू शकतो. ह्यातल्या नोवेशन या संकल्पनेवर जरा लक्ष देऊया. समजा एला बीचे पैसे द्यायचे आहेत, पण ते दोघे आणि सी मिळून असं ठरवतात की आता एच्या ऐवजी सी हा बीला पैसे देईल. इथे काय झालं? ए आणि बी मधला जुना करार संपला आणि सी व बी मध्ये एक नवीन करार तयार झाला. त्यामुळे एला त्याचं मूळ वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तर शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. करार म्हणजे केवळ शब्द नसतात, तर ते नियमांनी बांधलेलं एक वचन असतं. त्यामुळे पुढच्या वेळी कोणतंही मोठं वचन देण्यापूर्वी त्यामागचे नियम आपल्याला माहीत आहेत का याचा विचार नक्की करा.